जळगाव शहरातील विद्यार्थ्यांना अगदी त्यांच्या भाषेत आणि वाजवी फी दरात क्लासेस घेणारी एकमेव संस्था म्हणजे गुरुमाऊली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट। या संस्थेत शिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी आज विविध उच्च पदावर कार्यरत आहेत। इन्स्टिट्यूट मार्फत इयत्ता 5वी ते 10वी या वर्गापर्यंतच क्लासेस घेतल्या जात होते, परंतु पालकांचा आग्रह पाहता आता इन्स्टिट्यूटमध्ये इयत्ता 11वी 12वी सायन्स, जेईई, नीट फाउंडेशन क्लासेस सुद्धा आज रोजी घेतल्या जातात। जळगाव जामोद शहरातील गुरुमाऊली एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या वर्ग 10वीतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन काल दिनांक 15 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पर्धा परीक्षांचे तज्ञ मार्गदर्शक सचिन वारुडकर हे होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले। तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुमाऊली इन्स्टिट्यूटचे वर्ग 5 ते 10 मॅथ्स विभाग प्रमुख संजय देशमुख, रामदास ढगे, वर्ग 11 आणि 12वीच्या युनिटमधील फिजिक्स या विभागाचे सागर उमरकर, मॅथ्स या विभागाचे अमोल भोंडे, सचिन मदनकार आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन वारुडकर यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। 2015 पासून गुरुमाऊली इन्स्टिट्यूट वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असते। अगोदर वर्ग 5 ते 10 इंग्लिश, मॅथ्स, सायन्स या वर्गाचे क्लासेस 2015 मध्ये सुरू करण्यात आले। त्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळाल्यानंतर 2023 पासून गुरुमाऊलीच्या संचालकांनी 11 आणि 12वी सायन्सचे क्लासेस सुरू केले आहेत। गुरुमाऊली इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष आणि तज्ञ मार्गदर्शकांकडून शंकांचे निरसन होत असल्याने जळगाव जामोद तालुका व परिसरात इन्स्टिट्यूटचा नावलौकिक वाढला आहे। या निरोप समारंभ निमित्ताने इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांना मंडळ परीक्षेबाबत उपस्थित मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले। या प्रसंगी नंदकिशोर सोळंके, मिलिंद सातव, राहुल रघुवंशी, वैभव बावस्कार, कुकडे, गोतमारे, ढोकणे, सौ शेडके मॅडम, भटकर, पान पाटील यांच्यासह इन्स्टिट्यूटचे सर्व शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते। तुम्ही बनले तर तुम्ही काही घडवलं, समजते का? प्रत्येक जण काही ना काही तुमच्या स्किल आहे, ती स्किल प्रॉपर डेव्हलप केली, युटिलाइज केली तर तुम्ही काही घडवू शकता। तुमचं स्वतःचं घर चालेल, तुमच्यातला कोणीतरी इंडस्ट्रियलिस्ट होईल, कोणीतरी एज्युकेशन इन्स्टिट्यूट टाकेल, कोणीतरी चांगला डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, अजून काय 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 नवीन क्षेत्र आहेत मी सांगणार आहोत तर ते होणार। म्हणजे तुम्ही काय करणार आहे, तुमच्या गावाला, घराला, परिवाराला, समाजाला समोर नेणार ना। हे जगातल्या सर्व बाकीच्या लोकांना माहिती की इथली तरुण पिढी जी आहे ही जर योग्य मार्गाला लागली, योग्य अभ्यासाला लागली, योग्य मार्गदर्शक आहेत यांचं ऐकायला लागली तर मग हे प्रॉडक्टिव्ह बनतील। म्हणजे जगातल्या दुसऱ्या गोष्टी खपतील का? नाही। म्हणून जगात युद्ध करण्याच्या किती पद्धती आहे? 3। पहिला प्रकार जो असतो ना युद्धाचा तो प्रकार असतो डायरेक्ट माणसं येतात आणि माणसं माणसांना मारतात। म्हणजे समजून एक वर्षापासून की सचिन वेळा फक्त पण फक्त तुम्हाला काहीतरी जायचं आहे आणि हा सचिनच देऊ शकते की माझ्यापेक्षा दोन लोक आहेत नॉलेज देणारे, पण मी इकडून गेलो नाही हा नसेल की ते म्हणतात ना बोल बरोबर आहे का? आणि मग स्पेशल आम्ही दररोज तुम्हाला घेतलाच लक्षात त्यांचे तर हजारो विद्यार्थी आहे, पण त्यातला मी स्पेशल आणि मला स्वतःला फील करतो, पण तुमच्यातच स्पेशलिटी ओळखाना तुम्ही लक्षात येतं का? बऱ्याच वेळा मी काय आहे मला प्रत्येक आणि मग तो जनरल जनरल तुमच्या माझ्या चक्रासोबत आहे आपण जनरल वाढला तर